नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण चांगल्या आरोग्यासाठी आणि शांत मनासाठी जिभेवर नियंत्रण कसं ठेवायचं याविषयी बघणार आहोत. आपल्या जिभेवरच आपले निरोगीत्व अवलंबून असते. आपण काय बोलतो त्यावर आपले सामाजिक आरोग्य, तर आपण काय खातो यावर आपले शारीरिक आरोग्य अवलंबून असते. तर बोलणे आणि खाण्यावरून म्हणजे ह्या दोघांवरून आपले मानसिक आरोग्य अवलंबून असते. आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर मौन हा सर्वोत्तम पर्याय आहे. किंबहुना मौन हा सोन्याचा बंद खजिना आहे. कित्येकांना ओळख मिळवण्याची उत्सुकता असते म्हणून ते अधिक बोलतात. काहींना संधी मिळवण्यासाठीची महत्वाकांक्षा असते आणि त्यात ते जे बोलू नये तेच बोलतात आणि संधी देखील घालवून बसतात. बहुधा व्यक्तीचा स्वभाव तसं करण्यास त्यास भाग पाडत असतो. संधी घालविल्यानंतर मनाचा आनंद नष्ट होतो, म्हणून व्यवसाय करीत असताना मोजकं पण प्रभावी बोलणं गरजेचं आहे, न की अधिक वायफळ बोलणे. अति बोलण्याची सुवर्ण संधी केवळ रियालिटी शोमध्ये असते. दोन प्रसिद्ध म्हणी आहेत: चर्चा चांदी आहे तर मौन सोने आहे. अधिक बोलकं होऊन अस्ताव्यस्त होण्यापेक्षा मूग गिळून गप्प राहणं आणि प्रसिद्ध होणं केव्हाही चांगलं. मन नेहमी बोलण्याविषयी तत्पर असते, आग्रही असते, तर जीभ त्या पुढचीही पायरी आहे. ती मनाने निर्णय घेण्या अगोदरच शब्द बाहेर काढते आणि कदाचित चुकीचे शब्द निघून संधी संपते. म्हणून जिभेवर नियंत्रण महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ असा नाही की कायमचं तोंड बंद ठेवावे, बोलणे पूर्णतः टाळावे, तर कुठे बोलायचे आणि कुठे टाळायचे याबाबत जागरूकता असली पाहिजे. सारांश: गुंतवणुकीचे किंवा संकटाला आमंत्रण देण्याचे साधन बनण्याची ताकद जिभेमध्ये असते. आता या जिभेवर म्हणजे बोलण्यावर प्रभुत्व किंवा संयम कसा मिळवावा हे पाहूया. तुम्ही जे बोलता त्यावर नियंत्रण कसं ठेवावं, तर त्यात पहिलं आहे गाईचं तूप. घरच्या घरी दुधाची साय काढून त्याला विरजवून ह्या दह्याची लोणी काढून त्याला कढवून जे तूप तयार होईल ते रोज नित्यनियमाने 15 ते 20 मिलीलिटर म्हणजेच अंदाजे 2 ते 3 चमचे सेवन करावे. यामुळे आपली मस्तिष्कगत शक्ती तीक्ष्ण होते आणि सारासार विवेकबुद्धीने जिभेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. या स्वरूपाचे साजूक तूप मुगाचे वरण, भात, दूध भात, तांदूळाची खीर इत्यादींसोबत हे दूध तूप असेल तर सोन्याहून पिवळे समजावे. प्राणायामाचा नियमित सराव. प्राणायामामुळे श्वासावर, मनावर आणि जिभेवर चांगलं नियंत्रण ठेवलं जातं, त्यामुळे त्याचा नियमित सराव असणं गरजेचं आहे. सुवर्णभस्म वैद्यकीय सल्ल्याने घेतल्यास मनाची एकाग्रता वाढते आणि मनावर, जिभेवर नियंत्रण येते. कोणासोबत मीटिंगच्या आधी काय बोलावे आणि काय नाही याची चांगली योजना आपल्या मनात करावी. यामुळे जागरूक मन अनावश्यक गोष्टी दूर करून नेमकं काय बोलावं याबद्दल योजना तयार करेल आणि जीभ त्यानुसार सावध काम करेल. प्रत्येक संभाषणानंतर आपण ते अजून कसे चांगले केले असते याचे वारंवार विश्लेषण करा, म्हणजे पुढील वेळी अजून सुधारणा होणे शक्य होईल. अति क्रियाशील जिभेमुळे अजून एक मोठी समस्या उद्भवू शकते, ती म्हणजे जी चव आवडेल तेच सेवन करणे. आयुर्वेद शास्त्रानुसार 6 प्रकारच्या चवी असतात आणि त्या सर्व आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात. त्यांच्या नियमानुसार सेवन करणं गरजेचं आहे. पण ही जीभ ते मानत नाही आणि केवळ गोड किंवा तिखटच सेवन करते आणि अनारोग्याकडे आपण वाटचाल करत असतो. म्हणून मधुर म्हणजेच गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट या सर्व चवींना आहारात समावेश करावा. भूक लागल्यावरच आहार घेणे महत्त्वपूर्ण आहे. तर काही जीभ जे आवडत असते ते दिसताच सेवन करते. अगदी जेवण झाल्यावर लगेच पुन्हा आवडता आहार सेवन करतात. असे अतिसक्रिय मनाच्या किंवा जिभेच्या लोभामुळे घडत असते. आणि मग अतिरिक्त मेद, पोटाचे विविध विकार, डायबिटीस इत्यादी विकार जडतात. म्हणून बोलताना आणि खाताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवूया आणि निरोगी शरीर आणि शांत मनाचा आनंद घेऊया. नमस्कार.